हरिओम. मी दीपक सिंह देशमुख, निरावागज उपासना केंद्र, तालुका बारामती, जिल्हा पुणे. साधारणतः 2011 सालापासून आम्ही अनिरुद्ध बापू परिवार याच्यामध्ये आलेलो आहोत. मी माझा अनुभव तुम्हाला 2020 साली जे माझ्या बाबतीमध्ये जे काय घडलं ते थोडासा अनुभव सांगतो. साधारणतः एप्रिल मे महिना आणि एप्रिल मे ते जून ह्या 2 महिन्यामध्ये, एप्रिल मे जून 3 महिन्यामध्ये साधारणतः 2020 मध्ये मला थोडासा लघवीचा प्रॉब्लेम होऊ लागलेला होता. म्हणजे जेवढी मला वॉशरूमला येत होती तेवढ्या प्रेशरने माझे वॉशरूम बाहेर पडत नव्हते आणि म्हणून थोडंसं मला घाबरल्यासारखं वाटत होतं. आणि म्हणून मी डॉक्टरांना, माझे जे काही फॅमिली डॉक्टर होते, मी त्यांच्याशी चर्चा केली. डॉक्टरांना मी म्हटलं की डॉक्टर मला असा प्रॉब्लेम, मला थोडी भीती वाटते की होते मुतखडा वगैरे होतोय का काय मला. डॉक्टर म्हणाले की असं मुतखडा वगैरे काही नाही, कारण तसं जर असेल तर तुमच्या पोटामध्ये वगैरे खूप दुखलं असतं आणि मग तुम्हाला तसा त्रास नसेल तर मग तो मुतखड्याचा शक्यता कमी आहे. मी म्हटलं पोट वगैरे माझं काय दुखत नाही, फक्त मला जेवढ्या प्रेशरने वॉशरूम येते तेवढी बाहेर पडत नाही, म्हणून थोडंसं घाबरल्यागत वाटतं या. तर डॉक्टर म्हणाले थोडं लघवीचं इन्फेक्शन असू शकतं, आपण ते 1-2 दिवसामध्ये गोळ्या औषध दिलं की क्लिअर होऊन जाईल. तर त्या पद्धतीनं मला त्यांनी ट्रीटमेंट चालू केलं. तेवढ्यापुरतं गोळ्या औषधं खाल्ली की फरक पडायचा. पुन्हा 2-3 दिवसानं तोच प्रॉब्लेम व्हायचा, पुन्हा मी त्यांच्याकडे जायचो, पुन्हा तेच ट्रीटमेंट मला द्यायचे आणि अशा पद्धतीने एक 8-10 दिवस माझे त्याच्यामध्ये गेले. एक दिवस असं झालं की माझी लघवीच पूर्णपणे थांबून गेली. मला काही कळलंच नाही की लघवीला येत होतं पण लघवी बाहेर पडत नव्हती. मग त्या दिवशी तर मी खूपच घाबरलो आणि हळूहळू माझे पाठीमागं दुखू लागलं, असं या बरगड्यांच्या पाठीमागं. पण मला माहीत नव्हतं की हे माझं का दुखतं वगैरे, असं मला काही कोण माहिती नव्हतं की पाठीमागं का दुखतं आग वगैरे, असं दुखतं एवढं जाणवते पण काय आहे हे मला काय माहीत नव्हतं. आणि म्हणून मी डॉक्टरांना सांगितलं की पाठीमागं थोडं माझ्या इथं बरगड्यांच्या खाली दुखलं जाणवते मला वगैरे. डॉक्टर म्हणाले तुम्ही व्यायाम वगैरे करता का? म्हटलं हो, मी रोज सकाळी फिरायला जातो. त्यामुळे म्हणजे कुठं जर एखाद्या खड्ड्यामध्ये पाय वगैरे जर पडला असेल तर ते थोडंसं आत चकलं असेल म्हणून त्या दृष्टीनं दुखत असेल. बरं म्हणलं ठीक आहे, चालतंय वगैरे. परत मग पेनकिलरच्या पण मी गोळ्या खायचो. तेवढ्यापुरत्या पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्या की फरक पडायचा, पुन्हा ते दुखायचं वगैरे. मग परत मी डॉक्टरांच्याकडे जायचो. डॉक्टरला माझा तोच मी प्रॉब्लेम सांगायचो. डॉक्टरला म्हणाले अजून तुम्ही काय काय करता का? म्हणलं हो, मी जिम पण करतो या वयामध्ये, पण मी सकाळी जिमला पण जायचो. मग तेव्हा बहुतेक कदाचित म्हणले जिमचं व्यायाम करताना चुकून थोडासा जर व्यायाम जर चुकला असेल तर स्वतः ही पाठीमागं मणक्याच्या साईडला दुखू शकतं, असं मला त्यांनी सांगितलं. ठीक आहे, पुन्हा मी मग त्यांच्याकडून पेनकिलरच्या गोळ्या वगैरे आणल्या, गोळ्या खाऊ लागलो. तर साधारणतः 1 महिना माझा याच्यामध्ये गेला. लघवीचा प्रॉब्लेम आहे तो आहे तसाच राहायचा. म्हणजे फक्त गोळ्या दिले की तात्पुरतं लघवी प्रेशरमध्ये व्हायची, पुन्हा बंद पडायची, पुन्हा चालू व्हायची. मग डॉक्टरांनी मला म्हणलं की थोडंसं सोनोग्राफी वगैरे आपण करूया, किंवा म्हणले आपण थोडंसं ब्लड युरिन चेक करूया. मग सुरुवातीला मी आधी ब्लड युरिन चेक केलं तर मला कावीळ झाल्याचं त्यांनी लक्षणं सांगितलं की म्हणजे तुम्हाला कावीळ झालेली आहे आणि त्याच्यामुळे लघवीला तुम्हाला त्रास होते, आपण तेव्हा ट्रीटमेंट चालू करूया. ट्रीटमेंट त्यांनी चालू वगैरे केलं आणि तरी पण थोडं 2-3 दिवसांनी पुन्हा मला तो सारखा प्रॉब्लेम जाणवायचा आणि पाठीमागं जे मला दुःख असतं ते तसं चालूच होतं कंटिन्यू. मग एक दिवस मी बारामतीला डॉक्टरांना पण मी अशी हेच प्रॉब्लेम सांगितलं, म्हणून मला काही डॉक्टरांच्याकडे काही फरक पडत नाही आहे, इथं का समजा काय प्रेशर पडण्यामुळं काय समजा तुमच्या थेरपीमुळे जरा फरक पडला तर बघूया. तर त्यांनी सांगितलं कुठं दुखतं वगैरे. तर मी इकडे बरगड्याचा पाठीमागचा भाग मी त्यांना दाखवला. इथं मला सारखंच चमकताना खूप दुखतंय म्हणलं वगैरे. मला कधी इतकं दुखतं की मला ते सहन पण होत नाही वगैरे. तर त्यांनी पण मला तेच सांगितलं की कारण की बहुतेक तुम्ही व्यायाम करताना कुठं जर चुकीचा व्यायाम केला असेल म्हणून ते थोडंसं शिरवशीर चढले असेल आणि त्यामुळे हा तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणून मग त्यांनी परत मला ती थेरपी वगैरे दिली. थेरपी दिल्यानंतर पुन्हा तेवढ्यापुरता फरक पडायचा आणि पुन्हा तो आहे तोच प्रॉब्लेम चालू राहायचा. एक दिवस इतका त्रास झाला की जे मी काही पाणी पित होतं ते मग माझं लघवीचं प्रॉब्लेम झाल्यामुळे माझं पोट सारखं असं फुगल्यागत होऊ लागलं होतं. म्हणजे मला जेवण पण जात नव्हतं, पाणी पण पिलं जाऊ शकत नव्हतं, चहा पिलं म्हणजे तोंडवाटे मला काहीच घेऊ वाटत नव्हतं. पाणी जरी पिलो तर लगे उलटे व्हायचे, चहा पिलो उलटे व्हायचे, जेवण तर फक्त भातावरती चालतं कारण पोट सारखं टंब झालेलं होतं. या दिवशी इतका त्रास झाला की मी पूर्णपणे घरी लुळूनच होतं. मला काही सुचना. मी घरच्यांना म्हटलं की मला कुठल्या तरी चांगल्या दवाखान्यामध्ये दाखवा, माझी सहनशक्ती पूर्णपणे संपत चालली, मला काही ते सहन होत नाही आजार वगैरे. मग घरच्यांनी आमच्या बारामतीमध्ये नातेवाईक डॉक्टरच आहेत ते, मी त्यांनी घरच्यांनी चर्चा केली आणि सांगितले की असा प्रॉब्लेम होतोय, सरांना काही करावं लागेल. तर ती म्हणाले की आता उद्या सकाळी माझ्याकडे या, पण येताना तुम्ही पहिल्यांदा सोनोग्राफी करा. सोनोग्राफी करून आल्यानंतर म्हणली माझ्याकडे आता मी सोनोग्राफी पाहीन, त्याचे रिपोर्ट पाहिलं तर मी पुढचं तुम्हाला ट्रीटमेंट सांगू शकेन. मग त्यांनीच
लगेच माझा बारामतीमध्ये सोनोग्राफीकडे नंबर लावला आणि नंबर लावल्यानंतर मी सकाळी गेलो. सोनोग्राफी पहिला नंबर माझा होता. मी लवकर गेलो होतो कारण मला तो त्रास सहन होत नव्हता म्हणून मी पहिल्यांदा लवकर गेलो. 9 वाजता दवाखान्यामध्ये जाऊन थांबलो तिथं. पहिल्यांदा माझा नंबर डॉक्टरने घेतला की काय त्यांना दिसलं असेल त्यांनी सगळं रिपोर्ट तयार केले आणि म्हणले तुम्ही तुमच्या ज्या डॉक्टरनी मला पाठवले की तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जावा. मी पुन्हा तिकडे बारामतीकडे गेलो दवाखान्यामध्ये. मी दवाखान्यामध्ये पोहोचेपर्यंत ज्यांनी सोनोग्राफी केली होती डॉक्टरने तिथं रिपोर्ट त्यांना व्हॉट्सअपवरती पाठवले. तिथे गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की किडण्यांचे खूप मोठे प्रॉब्लेम झाले तुमचे आणि तुम्हाला त्यावर तुम्ही ॲडमिट व्हावं लागेल, नाहीतर म्हणजे क्रिटिकल कंडिशन आहे तुमची. मला आता कुठे ॲडमिट व्हायचं वगैरे असे चर्चा केली 2-3 ठिकाणी कुठल्या दवाखान्यामध्ये वगैरे जायचं ते. त्यानंतर मग ते नुकताच त्यावेळेला कोरोनाची पहिली लाट सुरू झालेली होती. त्या कोरोनाच्या लाटेमुळे कुणी दवाखान्यावर पण घ्यायला तयार नव्हतं. सगळे दवाखाने फुल होऊ लागलेले होते किंवा प्रत्येकजण आपापली एकमेकापासून लांब थांबत होता. जवळ कुणी घेत नव्हतं म्हणून दवाखान्यामध्ये पण डॉक्टरांनी बंद केलं होतं घ्यायचं. डॉक्टरांनी मग मला डॉक्टरांच्याकडे मला पाठवलं आणि तिथे म्हणजे तुम्ही रिपोर्ट दाखवा आणि ते रिपोर्ट दाखवल्यानंतर मग मला डॉक्टरांनी सांगितलं की ॲडमिट करायचं नाही. हे डॉक्टरांचा डिसिजन झाला. डॉक्टरांनी माझ्या फॅमिली डॉक्टरांना सांगितलं की ही क्रिटिकल कंडिशन आहे, खूप वाईट कंडिशन आहे ह्यांची आणि मी इथं काय ॲडमिट करणार किंवा त्यांना पुण्याला जाऊ द्या. माझ्या फॅमिली डॉक्टरने त्यांना सांगितलं की सर आता जे काय झालं असेल ते होऊन जाऊन द्या. पुण्याला जाण्यापेक्षा इथंच ॲडमिट करून घ्या. जे काय शेवटी त्यांच्या नशिबामध्ये असेल ते होईल. म्हणजे माझ्या जवळचे नातेवाईक आहे ते माझ्या रिस्कवरती तुम्ही त्यांना ॲडमिट करून घ्या. ॲडमिट वगैरे आम्ही त्या ठिकाणी केलो. 3 दिवस झाले काही फरक पडत नव्हता. नंतर डॉक्टरने सगळं रिपोर्ट केले, सोनोग्राफी केला, सर्व झालं. तेवढं त्यांच्या लक्षामध्ये आलं की सोनोग्राफीच्या रिपोर्टमधून की दोन्ही किडण्यांना खूप मोठी सूज झालेली आहे आणि त्या कधी पण बंद पडू शकतील. त्याच्यामुळे डॉक्टर काय मला ॲडमिट करून घेत नव्हते. पण तरी पण आमच्या फॅमिली डॉक्टरने सांगितल्यामुळे त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं होतं. ट्रीटमेंट वगैरे चालू केलं होतं. 3 दिवस झाले काही फरक पडत नव्हता. मिसेससारखे विचारायचे सर अजून 3 दिवस झाले फरक काय पडना, काय होलो आमच्या पेशंटचं काय नाही वगैरे. डॉक्टर शेवटीच चिडले. डॉक्टर म्हणाले असं करा की तुम्ही तुमच्या पेशंट उचला आणि पुण्याला घेऊन जावा, माझ्याकडे काही ठेवू नका. त्या डॉक्टरांनी सांगितलं आमच्या फॅमिली डॉक्टरला की त्या सरांच्या मिसेस खूप अशा बोलतात वगैरे, त्यांना कॉन्फिडन्स नाही वगैरे, तर मग पेशंट पाठवायचं का पुण्याला वगैरे. मग आमचे फॅमिली डॉक्टर म्हणाले काय नको, मी सांगतो त्यांच्या मिसेसला की तुम्ही काय बोलू नका, सरांच्या पद्धतीने ट्रीटमेंट चालू द्या. मग अशा पद्धतीने माझ्यावरती ट्रीटमेंट चालू केलं. सर्व म्हणजे लिव्हरवरती सूज आलेली होती, पोटामध्ये कावीळ उतरलेली होती आणि दोन्ही पण किडन्या सुजलेल्या होत्या. अशा कंडिशनमध्ये माझी परिस्थिती झालेली होती आणि त्यावरती माझं ट्रीटमेंट चालू वगैरे होतं. साधारणतः 9 दिवस मी दवाखान्यामध्ये होतो आणि 9व्या दिवशी जेव्हा मला डिस्चार्ज दिला तर मी डॉक्टरांना भेटायला गेलो. तेव्हा डॉक्टरने मला सांगितलं की सर म्हणले तुम्ही एकमेव फक्त वाचला ते वाचला, फक्त तुमचे जे सद्गुरू अनिरुद्ध बापू आहेत त्यांच्यामुळं तुम्ही वाचला, फक्त भक्ती मार्गामध्ये आहे म्हणून तुम्ही वाचला. नंतर अशा कंडिशनमध्ये एकही पेशंटचे म्हणजे पेशंटच्या किडन्यांचे प्रॉब्लेम झाले आहेत ना, अशा एकही पेशंट जगू शकत नाही. फक्त तुम्ही वाचला ते तुम्ही तुमच्या सद्गुरू कृपेमुळे वाचले. म्हणून मी बापूंचा अनिरुद्ध बापूंचं खूप त्या ठिकाणी आभार मानतो आणि पहिल्यांदाच मला तिने असा अनुभव दिला की मला खूप मोठ्या संकटातून त्यांनी वाचवलं. अंबज्ञ